सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। बलूच बंडखोरांमुळे पाकिस्तानच्या सैन्याला पळ काढावा लागतोय आणि बलूच बंडखोरांनी ठिकठिकाणी पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले सुरू केलेत। सगळ्या बाजूनी कोंडी झाल्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तान दृष्टिक्षेपात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। बलूच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याची पळता भुई थोडी केली आहे। आक्रमक बलूच बंडखोरांसमोर पाकिस्तानच्या सैन्याला बलुचिस्तानच्या आघाडीवर माघार घेण्याची वेळ आली आहे। बलूच आर्मीच्या हल्ल्यांमुळे चौक्या सोडून पाकिस्तानचे सैनिक पळ काढतायत। एकीकडे भारताकडून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर आणि एअर बेसवर हल्ले सुरू आहेत। आर्थिक स्थितीमुळे पाकिस्तान आधीच भिकारी झालाय। अफगाणिस्तानातील तालिबानही पाकिस्तानच्या सीमेवर गोळीबार करतोय। या सगळ्या परिस्थितीमुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी झाली आहे। या सगळ्या परिस्थितीमुळे पाकिस्तान चक्रव्यूहात सापडलाय। त्यामुळे पाकिस्तानवर बलुचिस्तान गमावण्याची वेळ आली आहे आणि याची भविष्यवाणी अजित डोवाल यांनी 10 वर्षांपूर्वी केली होती। They will find that it is unaffordable for them. You can do one Mumbai, you may lose Balochistan. They will find that it is unaffordable for them. You can do one Mumbai, you may lose Balochistan. मार्च महिन्यात क्वेटावरून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसचं बलोच लिबरेशन आर्मीनं अपहरण केलं होतं। त्यात पाकिस्तानचे 200 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले। तसं पाहिलं तर बलुचिस्तान पाकिस्तानसाठी कधीच सोपा नव्हता, कारण भारताच्या फाळणीनंतरही बलुचिस्तान 227 दिवस स्वतंत्र राज्य होतं। बलुचिस्तान 3 देशांमध्ये विभागला गेलाय। यामध्ये पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत, इराणचा सिस्तान प्रांत आणि अफगाणिस्तानमधील एका छोट्याशा भागाचा यात समावेश आहे। पाकिस्तानच्या स्थापनेपासून बलुचिस्तानमध्ये बंडाचं निशाण फडकवलं जात आहे। मात्र बलुचिस्तानमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली। बलुचिस्तानचं ग्वादर बंदर चीनला दिल्यानं बलुचिस्तानमध्ये असंतोष निर्माण झालाय। बलुची लोकांच्या मध्ये जो उद्वेग आहे, जे पाकिस्तानाच्या विरुद्ध त्यांच्या मनात जो द्वेष आहे, त्याचाच रिझल्ट ही बलूच लिबरेशन आर्मी आहे। आणि याला हिस्टॉरिकल रिझन्सही आहेत, कारण फार पूर्वीपासून बलुचिस्तान हे पाकिस्तानबरोबर कधीच नव्हतं। दे वर फोर्सिबली ब्रॉट टुगेदर विथ पाकिस्तान, आणि हा रिझल्ट आपण पाहतोय, हा त्याचाच सध्याचा रिझल्ट आहे। बलुचिस्तान हा खनिजांनी संपन्न असा प्रदेश असल्यानं त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकारकडून केला जातोय। त्यासाठी बलुचिस्तानवरील जनतेवर पाकिस्तान सरकारकडून अन्याय केला जातो आणि त्यामुळेच तिथल्या नागरिकांनी उठाव करून पाकिस्तान सरकारला चले जावचा निर्वाणीचा इशारा दिलाय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।